वहिनी काल रात्री हरीशची फोनवर बोलत होती. दोघं मिळून कसलं तरी प्लॅनिंग करत होते आज 10 वाजतानाचं. माझ्या कानांनी मी ऐकलं म्हणून मी वृंदाला विचारलं तर हा माझ्या अंगावर ओरडला. जाऊ दे ना, मला काय करायचंय, बघून घ्या तुमचं तुम्ही. अगं ए ऐक ऐक ए गं पोरी. तिच्यामुळे खरंच काही नाही झालेलं. आणि तसंही वृंदाने सकाळी मला सांगितलंय तिचं हरीश बरोबर काय बोलणं झालंय ते. बरं मग ठीक आहे. ठीक आहे काय? जर तुला हे सगळं माहित होतं तर का भांडला सकाळी तिच्याशी? सकाळपासून ती बिचारी पोर आपली तुझ्या मागं मागं करते, समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. आगाऊपणा. मोबाईल कुठे गेला? मोबाईल कुठे गेला म्हणजे? तुझ्यावरती रागावलोय कारण तू तुझा हट्टच कमी करत नाहीयेस. इतक्या वेळेला सांगून सुद्धा तू त्या राघवजींवरती संशय घेतेस. अगं या बाबतीत माझ्यावर तरी थोडा तरी विश्वास ठेवायचास. हे बघ प्रसाद, काही बोलूच नकोस. हॅलो हरीश, काय झालं तिकडे? मी राघवचा मित्र म्हणून बोललो तिच्याशी. मग ती बरोबर 10 वाजता फोन करणार आहे. आणि राघवचा सेल? हा, तू सांगितलं होतंस ना त्याप्रमाणे मी ताब्यात घेतलाय तो सेल. बरं तयार, जास्त वेळ नाही आपल्याकडे. हा, ऑल द बेस्ट. मी काय म्हणतोय, राघवजींच्या मोबाईल नंबरवरच कॉल करू ना आपण. करेक्ट. एक मिनिट. सापडला फोन. वृंदा, दे मोबाईल. तुम्हाला मीनू नावाच्या एका मुलीचा फोन आलाय. हाय राघव, डार्लिंग, कसा आहेस तू? तू काहीच का बोलत नाहीयेस? अरे मी थट्टा केली होती, पण तू मला केलेला प्रॉमिस लक्षात आहे ना तुझ्या? अरे त्या लंगडीशी लग्न झाल्यानंतर सुद्धा तू तुझी प्रत्येक रात्र माझ्याच मिठीत घालवशील असं वचन दिलंयस तू मला. राघव डार्लिंग, तुला एंगेजमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. छान एन्जॉय करा तुझी रिंग सेरेमनी. पण हो, बाबा मला माफ करा. मी हा सगळ्या अशा कार्यक्रमाचा विचका केला. पण मी तरी काय करणार होते बाबा? मी तुम्हाला सगळ्यांना जीव तोडून सांगत होते की हा माणूस फ्रॉड आहे. तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय? माझं एका मुलीबरोबर अफेअर आहे. तुमचं जर त्या एका मुलीवर प्रेम होतं तर तिच्याशी लग्न करायचं सोडून माझ्या ताईच्या आयुष्यात का आलात तुम्ही? तिची फसवणूक करायला इथे का आलात? मी लग्न करू शकत नाही कारण ती एक बारगल. तुम्हाला बायको म्हणून तुमचं घर सांभाळणारी आणि तुमच्या मुलांना सांभाळणारी एक हवी आहे ना, म्हणून तुम्ही लग्न करताय राघवजी. ह्या पलीकडे तुझ्या लंगड्या बहिणीचा मला उपयोग काय होता? राघवराव, तोंड सांभाळून बोला. त्या चंदनाच्या विरोधात एक शब्द जरी बोललात ना तर दात घशात घालीन सांगून ठेवतो. शरद, नशीब आहे एवढा तरी पाहुणचार केला तुमचा. आणि त्यातून तुम्ही माझ्या सासूबाईंचे नातलग आहात म्हणून. नाहीतर काय केलं असतं? काय केलं असतं तुम्ही सांगा ना मला. जेवढी झाली तेवढी शोभा पुरे झाली. निघा तुम्ही आता. तुझ्या हुशारीमुळे आज या अशा माणसाशी नातं जुळण्याचं संकट टळलं. अगं उद्या जर चंदनाशी याचं लग्न झालं असतं आणि मागावून या सगळ्या गोष्टी अशा समोर आल्या असत्या, तुम्हा कोणाला तोंड दाखवायला सुद्धा मला जमलं नसतं. तुम्हाला आभारच मानायचे असतील तर ते हरीशचे माना. कारण माझ्या मनातल्या शंकांवर फक्त त्यांनी विश्वास ठेवला. खरंच त्याचं कौतुक करायला हवं. आज हरीशनेच आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर काढले. आणि हरीश आला असेल, मी त्याला थँक्स म्हणून येते. दिल्या घरी तू सुखी